गुड मॉर्निंग गाइस. आणि कसं आहे मजेत ना. आणि सगळ्यांना हॅपी धुलीवंदन. धुलीवंदन म्हणजे होळी म्हणून, काय काय होळी म्हणतात पण आपण धुलीवंदन म्हणू. तर आपली एक्सरसाइज वगैरे झालेली आहे. एक्सरसाइज केली आपण इथंच घरामध्ये. आपण तो छोटासा आपलं जिमचं नाही म्हणता यायचं, पण थोडंसं फिजिकली ॲक्टिव्हिटीसाठी व्यायाम केलेला आहे. तुम्ही घालतो बघू शकता सगळं आलेलं आहे. तरी सगळ्यांना जय शिवराय. तर आपण जाणार तुळापूर, म्हणजे छत्रपती संभाजी महाराज यांच्या समाधीच्या जागी जाणार म्हणजे तुळापूर. सगळ्यांना माहीतच असेल तुळापूरमध्ये. आता तर छावा या पिक्चरमध्ये तुम्ही छावा या विकी कौशलने सांगितलेलं आहे तुळापूरमध्ये यांची समाधी जाणार, तिथं मारण्यात आलेली. तर आपण त्या समाधीला जाणार आहे, भेट देणार आहे. तर मग तिथला थोडाफार व्ह्यू दाखवणार आहे. आपल्यापाशी आपल्याला दुसरे काम आहेत तरी आपण तिथं चाललो आहे वेळ काढून. कारण की एक मराठ्याचं एक कर्तव्य आहे की आपण जावं त्यांच्या जागी, त्यांना आदरांजली अर्पण करावी. तर आपण सगळे जाणार आहे तिथं. थोडं एक अर्धा एक तास थांबणार आहे, नंतर वापस घरी येणार आहे. कारण का आपलं एक काका म्हणतात तर मग कामातलं एक माणूस येणार, त्याला मोबाईल घेऊन द्यायचा. तर आणखीन कॉन्टॅक्ट म्हणते आपलं त्याच्याच, त्यांना मोबाईल घेऊन द्यायचं म्हणजे. चला भेटूया आपण पुढं. हाय मित्रांनो, आता आपण आंघोळ बिंघोळ करून तयार झालो आहे. दूध बीत घेऊन आता आपण चिक खातो आहे. आता हे खाऊन आपण निघणार आहे. तर मग जसं सांगितलं आपण तुळापूरला जाणार आहे आणि तिथं एक अर्धा एक तास थांबून वापस आपण रिटर्न येणार आहे. कारण का काम आहे. चला आता निघताना भेटूया आपण सगळे. खाऊन वगैरे झालेलं आहे. आपण निघतोय आता तुळापूरला. तर आपली गाडीची चावी हाय खिशातच आहे आपल्या. चला आता आपण निघतोय. चला भेटूया आता आपण. एकतर थांबून कुठेतरी चालू आहे एखाद्या घरी, तिथलं दाखवतो थोडंफार. मग आपण निघू पुढं. काय झालं काका, अचानक प्लॅनिंग झालेलं आहे. बरं वाटतं. हां, अचानक प्लॅनिंग पाहिजे. ठरवून मला म्हणलं असतं मी खेळणी झालो असतो कधीच. ठरवून तर काय केलं असतं ना, नसतं झालं. तुम्हाला तर मला काम आहे, मी म्हणलं मला इकडं जायचं. मी तरी भावाला फोन लावला होता तुझ्या आधी. तो भाऊचे म्हणले आंघोळीला गेल्यात. ते काय अजून म्हणलं रात्री काय जागलं होतं का तुम्ही? मला तुला माहिती आहे मला कॉलेज नाही सवय. म्हणलं जागलं होतं का? काय बोलता भाऊची. अरे म्हणलं मासं खाऊन जागलं होतं का? म्हणलं त्याला फोन दे, येणार असलं तर जायचं आळंदीला म्हणलं मोबाईल बघायला. ते म्हणले सांगते त्यांना, ते अजून ते फोनची वाट बघते. म्हणलं याला तरी फोन करून बघू दे. म्हणलं हा कुठं जाणार नाही. हा म्हणलं याला फोन करू दे. आपला प्लॅनिंग एक दिवस आधी ठरतो. हा दुसरं तर ठरवू ना ठरवू म्हणून बघू दे. तर लावला तुला, तो म्हणला चालेल. म्हणलं मग मी येतो. मी त्याचीच वाट बघत होतो. तो परत कॉल आला की मला आपण तिकडे जायचं का? म्हणलं चल. तसं बी मी इकडनं जाणार होतो. आपल्या गरजे असेल सुट्टी जरी नसेल तरी पण एवढी गर्दी नसेल, कधी नॉर्मल असेल. बरं निघायला हाय गर्दी त्या काय. हां नाहीतरी कमी नाही भरपूर नाही रे. पार्किंग केली इथं माहिती आहे मला. शूटिंग बंद करा आणि परत एकदा चालू करा. बंद करा एकदा. काय करू? कसं बंद नाही केलेली आपल्याला? हे बोर्ड आहे ना? हां बोर्ड आहे. बोर्ड आला बोर्ड. हां हां जागा आहे.
आता आपण पोचलेलो, दर्शन वगैरे घेतले, आपण थोडं दाखवतो. आता यांची जी मूर्ती आहे, छत्रपती संभाजी महाराजांची जी मूर्ती, आपण तिथं आता दर्शन घ्यायला आलो आहे. मानवंदना झालेली आहे. असं बांधलेलं आहे, साईडने काम चालूच आहे आणखी. चला मित्रांनो, आता आपण झाले, आपलं फिरून वगैरे झाले, तुम्ही बघू शकता. आपण आता निघालो छत्रपती संभाजी महाराजांचं आपण दर्शन वगैरे करून निघालं. का दर्शन वगैरे करताना तुम्हाला दाखवलेलं नाही आहे, कारण की मध्ये मोबाईल वापरणं सट्ट म्हणा आहे, त्यामुळे थोडंफार शूटिंग आपण बाहेर थांबवून घेतलेले, तरी तुम्हाला दाखवतो, तुम्ही बघतानाच पुढं. त्यामुळे चला आता निघूया आपण.